राज्यामधील कांदा उत्पादक शेतकरी बराच अडचणीत सापडलेला आहे आणि कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी बराच संतप्त झालाय। कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी कांद्याला मातीमोल भाव मिळावा यासाठी शेतकरी संतप्त झाले आणि रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुद्धा झालं। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये 4 रुपये 5 रुपये काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू तो सुद्धा 2 लाख टन म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही। त्यामुळे रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये लासलगाव समितीच्या प्रवेशद्वारावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा संतप्त होत आंदोलन केलं। आज लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यापाठीमागची भूमिका की आज कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही, सरकार याकडे लक्ष देत नाही। आम्ही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करतो। अत्यंत भयानक परिस्थिती कांदा उत्पादकांची सुरू झालेली आहे। जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघणं या ठिकाणी कठीण झालेले आहे आणि म्हणून केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन केलेले आहे। कांद्याचा भाव जाहीर करायला पाहिजे। हमी भाव शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे। उत्पन्नाचा खर्च सुद्धा निघत नाही आणि म्हणून कांद्याला हमी भाव जाहीर करावा। 700-800 रुपयात काहीच परवडत नाही म्हणून हमी भाव 1200 रुपये काहीच नाही, क्विंटल मागे 2000 रुपये तरी द्यायला पाहिजे कमीत कमी, तरी तेव्हा खर्च सुटन, नाहीतर बाकी काही सुटायचं नाही खर्च। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच आमदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सध्याची आंदोलनाची स्थिती काय आणि त्यांची भूमिका पुढची? किरण, माझा आवाज येतोय? किरण यांच्याकडून अपडेट घेण्याचा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात। मात्र ही दृश्य आपण पाहतोय राज्यामधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला त्यांच्या मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन केलं जातंय आणि या आंदोलनामध्ये रोहित पवारांसोबत बरेच त्यांचे आमदार सुद्धा उपस्थित होते आणि शेतकरी बराच संतप्त आहे कारण की कांद्याला मातीमोल भाव मिळतो। या अगोदर सुद्धा बऱ्याचदा लिलाव या शेतकऱ्यांनी बंद पाडलेले होते, कांदा उत्पादकांनी बंद पाडलेले होते, मात्र अखेर काहीतरी निर्णय व्हावा या आशेनं हे आंदोलन सुरू आहे। रास्ता रोकोचा इशारा सुद्धा दिला गेलेला आहे आणि त्यामुळे रोहित पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसलं। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडे। किरण, आंदोलनाची सद्यस्थिती? सध्याच्या घडीला आंदोलन आटोपलेलं आहे, तर लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे। मी सध्या लासलगाव बाजार समितीच्या या एकूणच लिलाव प्रक्रियेच्या ठिकाणी आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी लिलाव प्रक्रिया पार पडलेली आहे। रोहित पवार देखील एका बाजूला या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधताय, मात्र दुसऱ्या बाजूला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी रोहित पवार हे या ठिकाणी आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची जी सौदापट्टी आहे, जो लिलाव झालेला आहे तो जर भाव बघितला तर अवघे 501 रुपये म्हणजे 5 रुपये किलो कांद्याचा दर मिळालेला आहे आणि या सगळ्या संतापाचं जे कारण आहे ते हे ठरतंय। एका बाजूला कांद्याचे दर वाढून मिळावे अशा स्वरूपाची मागणी आणि त्यासाठीचं केलं जाणारं आंदोलन आणि या सगळ्या दरम्यान जे शेतकऱ्यांना हा भाव मिळालाय त्यांच्याशी आपण बोलूयात। हा जो भाव आहे हा परवडणारा आहे का? काय ही शकत नाही ना हो, काय परवडणार सांगा ना तुम्ही, याला खर्च काय आहे?
याला खादीच्या गोण्या किती लागतात, एकरी 70,000 रुपये खर्च येतो. तिकडे जर 35 आणि 30,000 रुपये होऊ शकत नाही, कसं करायचं शेतकऱ्यांनी? आता आत्महत्या करावं लागेल ना. काय करावं लागेल? ज्यांचे घेतलेले औषधाचे पैसे ते कसे द्यायचे, आम्ही कशा पद्धतीत द्यायचे? गाडी भाडं किती होतं का गाडी स्वतःची? गाडी भाडं 900 रुपये भाडं आहे तिला, भाड्याची गाडी आहे. आणि ते भाड्याचे पैसे द्यायचे कसे काय? घरी न्यायचं काय? अशी परिस्थिती झाली. 500 रुपयानं काय होणार आहे सांगा ना तुम्ही? भाडंच जाणार आहे. तुमची काय व्यथा आहे? फार दैनंदिन अवस्था आहे शेतकऱ्याची. आज पाहायला गेलं तर 70 ते 80 हजार रुपये खर्च एकरी आहे. आणि एकरी गारपीट झाल्यामुळे सगळा कांदा कमी प्रमाणात उत्पन्न झालंय, त्याच्यात भाव पडले. या भावात तर शेतकऱ्याला मी तर म्हणतो काहीच भेटणार नाही, भेटणार नाही, भेटतच नाही. आणि इकडं पाहायला महागाईला गेलं तर गॅस टाक्या वाढल्या, सगळ्या प्रमाणात वाढ चालूच आहे बाकीच्या भावात. फक्त शेतकरी मालाला बाजार नाही, याच्यावर काय आपण बघतो की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, या अशा स्वरूपाची व्यथा या ठिकाणी व्यक्त केली जाते. एकूणच जर बघितलं तर मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं अवकाळी पावसानं, त्यातून शेतकरी सावरत नाही. तोच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा कांद्याचे जे दर आहे ते घसरताना दिसत आहे. आता नुकतंच नाफेडच्या माध्यमातून जो बाजार भाव या ठिकाणी करण्यात आला तो जर बघितला तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन खरं तर या सगळ्या दरम्यान या ठिकाणी केलं गेलेलं होतं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थेट दृश्य आपण बघूयात की रोहित पवार ज्या ठिकाणी लिलाव प्रक्रिया झालेली आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्या दरम्यान आता आपण या ठिकाणी बघूयात की रोहित पवारांच्या या सगळ्या आंदोलनाच्या नंतर आता जे आंदोलक आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधला ते शेतकऱ्यांना ते रोहित पवार या ठिकाणी भेटताय. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. अवघे 501 रुपये किलो क्विंटल हा दर मिळालेला आहे. म्हणजे प्रति किलो जर बघितलं तर 5 रुपये किलो हा भाव मिळालेला आहे. जे शेतकरी आहेत ते या सगळ्या दरम्यान नाराजी व्यक्त करताय. मिळणारा भाव परवडत नाहीये अशा स्वरूपाची भूमिका खरं तर या सगळ्या दरम्यान व्यक्त करताय. किरण, नाराजी तर आहे, संतप्त प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. आता दुसरीकडे काहीतरी ठोस निर्णय व्हावा या अपेक्षेने हे सगळे शेतकरी एकवटलेले आहेत. ताजे अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं कांदा प्रश्नी आंदोलन केलेलं आहे. कांदा उत्पादकांसाठी समृद्धी महामार्गावरील आंदोलकांचं आंदोलन सुरू होतं. टायर जाळून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न सुद्धा या कांदा उत्पादकांनी केला. कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी सुद्धा सगळ्या स्तरातून होतीये. वैजापूरसह समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन सध्या सुरू आहे. अंबादास दानवेच्या नेतृत्वामध्ये कांदा उत्पादकांसाठी हे आंदोलन सुरू आहे. अवकाळी पाऊस, न मिळणारा भाव,